जय भीम नमबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। अंबरनाथ शहरात दम्मदी बुद्ध विहार येथे डॉक्टर विलास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर डॉक्टर विलास खरात यांनी विचार मांडलेत। सर्वात अगोदर महाबोधी महाविहाराला आमचं समर्थन आहे, यासाठी हात वरती करावा की आमचं सर्वांचं महाबोधी महाविहार आंदोलन मुक्त होण्यासाठी जाहीर समर्थन आहे। आता मी घोषणा देतो, त्यानंतर आपण मुक्त झालंच पाहिजे असं सर्वांनी जोरदारपणे म्हणायचं। महाबोधी महाविहार मुक्त, महाबोधी महाविहार मुक्त, महाबोधी महाविहार मुक्त, महाबोधी महाविहार मुक्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा। एकतर 1956 ला भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्जीवन झालं आणि हा जो कायदा आहे तो 1949 ला बिहारच्या असेंब्लीद्वारे बनवण्यात आला। परंतु घटना अंमलात आली 1950 ला, पण कायदा बनवला 1949 ला। ही थोडी विसंगती आहे। तर त्या ऍक्ट मध्ये अशी तरतूद केलेली आहे की त्याच्यावर ब्राह्मण लोकांचा कब्जा राहील। 5 मेंबर हे गैर बौद्धिस्ट आहेत आणि 4 हे नाममात्र बुद्धिस्ट आहेत। आणि जो महंत आहे शंकराचार्याचा शिष्य, ज्यांनी बौद्ध धर्माला समाप्त करण्यासाठी हिंसा अभियान चालवल्या होत्या 8व्या-9व्या शतकात, त्या लोकांचा कब्जा आहे, वंश परंपरागत कब्जा आहे। तर त्या ऍक्टला रद्द केलं जावं यासाठी ही मुवमेंट चालू आहे आणि ही मुवमेंट देशव्यापी चालू आहे। त्याचे लोन आता महाराष्ट्रामध्ये दिसू लागलेले आहे। तर BTMC जी कमिटी बनवलेली आहे त्या ऍक्ट अंतर्गत त्याचे सर्व ब्राह्मण मंडळी आहे आणि ते लोक 5 बुद्धाला 5 पांडव म्हणून प्रचार करत आहेत। त्या महाविहारामध्ये शिवाच्या नावाखाली आरती करत आहेत, घंटा वाजवत आहेत आणि त्या होली प्लेसचं जे गांभीर्य आहे, जी पवित्रता आहे, जी शांती तिथं हवी आहे, ते डिस्टर्ब करण्याचं काम करीत आहे। आणि RSS आणि BJPचे लोक वेगवेगळ्या सरकारी पदावर जाऊन, जसं गव्हर्नर सारखे आर्लेकर सारख्या गव्हर्नरनी बोलला की तो शिव मंदिर आहे, त्यामुळे आमच्या भावना आता तीव्रतर झालेल्या आहे आणि पूर्ण देशामध्ये या महाबोधी महाविहाराला वाचवण्याची जन मोहीम सुरू झालेली आहे। बघा की मक्केवर नॉन मुस्लिमांना जाता सुद्धा येत नाही। म्हणजे जो मुस्लिम असतो त्यालाच मक्केमध्ये अलाव असते। जर मक्केवर मुसलमानांच्या मौलानाशिवाय कोणाचा इतरांचा कब्जा नाही आहे, शीखांच्या गुरुद्वारावर शीखांशिवाय इतर कोण्या धर्माचा कब्जा नाही आहे, ईसाईच्या चर्चवर गैर ईसाईचा कब्जा नाही आहे, तर मग बौद्धांच्या या आंतरराष्ट्रीय विहारावर ब्राह्मणांचा कब्जा काय आहे? म्हणून ही मुवमेंट आमच्यासाठी महत्त्वाची आहे। जसं या सृष्टीमध्ये एक सूर्य आहे, एक चंद्र आहे, तसंच या पृथ्वीवरती एकच महाबोधी महाविहार आहे आणि जगातले सर्व बौद्ध लोक, बौद्ध राष्ट्राचे लोक बौद्ध गयाला येऊन नमन का करतात? तर शाक्य मुनी बुद्धाला इथं ज्ञान प्राप्त झाले, आम्ही बुद्धाचे ऋणी आहोत हे दाखवण्यासाठी त्या स्थळाला भेट देतात। आणि जे पवित्र स्थळ आहे ते आज आमच्या दुश्मनांच्या ताब्यात आहे। म्हणून ही लढाई आता जनचळवळ सुरू झालेली आहे। आता शिकलेले तरुण तरुणी त्यांना कळत आहेत आणि आता लवकरच यावरती वेगवेगळ्या भागामध्ये मोर्चे निघणार आहे। आज धरणे आंदोलन, ज्ञापन आंदोलन झाला, 6 मार्चला धरणे आंदोलन आहे, 12 मार्चला रॅली प्रदर्शन आहे आणि जर त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही तर मग काही महिन्यानंतर आम्ही तिथे लाखो लोकांची सभा घेऊ आणि आम्हाला जे करायचे ते करू। आजपासून बिहार असेंब्लीचं सेशन सुरू झालेलं आहे आणि त्या नितीश कुमारची नाचक्की होणार आहे ही त्यांना भीती आहे, म्हणून आज काल रात्री त्यांनी हटवलं। परंतु भिक्खू काही आमचे लेचे पेचे नाही आहेत, ते बुद्धाचे दायाद आहे, म्हणजे बुद्धाचे वारीस आहे। ते निष्ठावान आहेत, ठामपणे उभे आहेत आणि
उपासक सुद्धा लीड करणारे योग्य आहेत, तर त्यांना नामोहरम केलं आणि ते आंदोलन न मोडू देता ते आंदोलन आता आजही चालू आहे, जोपर्यंत ती मागणी मान्य केली जात नाही। परंतु दुश्मन जो आहे साम दाम दंडभेदाचा वापर करू शकते, म्हणून तिथल्या आंदोलनकर्त्यांना मदत व्हावी यासाठी हे चरणबद्ध आंदोलन आहे। ही जनचळवळ नक्कीच होणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान 2.0 भाग 2 अभियानाची माहिती शिक्षण प्रसार या घटकाअंतर्गत कौटिल्य मल्टीक्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली देवाळीच्या मातृभूमी बहुउद्देशीय पाणलोट ग्रामविकास संस्थेच्या सांस्कृतिक कला संचाचे जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रबोधनात्मक बहारदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाले। झांद्री के तू वंदन करुणी सारे मिळूनी अर्पुणी पुष्पमाला माला कुणाला रमाबाईला आपल्या आईला रमाबाईला आपल्या आईला रमाबाईला अवधीच्या गुणाने मूर्ती मिळाली इथे महापुरुषाला वंदन करुणी सारे मिळूनी अर्पुणी पुष्पमाला माला रमाबाईला आपल्या आईला रमाबाईला आपल्या आईला रमाबाईला आपल्या रमाबाईला हो आपल्या आईला रमाबाईला हो आपल्या आईला रमाबाईला आपल्या आईला रमाबाईला आपल्या आईला रमाबाईला आपल्या आईला बोलनो हे होय अलिबाग जवळील साखर कोळीवाडा येथील राकेश मारुतीगण यांच्या बोटीला भीषण आग लागली। ही बोट जळाल्याने जवळपास 2 कोटींचे नुकसान झाले आहे। या अपघातात 15 खलाशी बचावले आहेत। बोटीतील जाळीचे मोठं नुकसान झालेलं आहे। यावेळी बोटीचे मालक राकेश गण यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपली कुटुंबाची व्यथा कथन केली। ते म्हणाले, माझ्या कुटुंबात 15 सदस्य आहेत। आधीच माझ्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे। आम्ही 3 भाऊ मिळून मत्स्य व्यवसायासाठी ही बोट वापरत होतो। मात्र ही बोट अकस्मात जळून खाक झाल्याने संपूर्ण गण कुटुंब आता उद्ध्वस्त झाले आहे। आमचे रोजगाराचे साधन नष्ट झाले असून या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। नमस्कार, माझं नाव विनायक पाटील आहे। मी या गावचाच रहिवासी आहे आणि मी मुळात कोली आहे। मला या दुर्घटनेबद्दल जर बोलायचं झालं तर मुळात मला बोलायचंच नाहीये, कारण का ह्या गावामध्ये अशा कैक दुर्घटना झालेल्या आहेत। आज तुम्ही समोर पाहताय की आज करोडो रुपये ह्या कोल्याचं नुकसान झालेलं आहे। जे आमचे मित्र आहेत, आज बँकांमध्ये कर्ज घेऊन टक्केवारीने पैसे घेऊन हे धंदे आम्ही उभे करतो आणि ज्यावेळी अशी दुर्घटना होते त्यावेळी सरकार मात्र ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं। त्याच्यामुळे आम्ही सरकारकडे कित्येक वेळा कोल्यांसाठी आम्ही मदती मागितल्यात। हजारो दुर्घटना झालेल्या आहेत, ह्याचे पंचनामे फक्त यांच्या ऑफिसला आहेत,
पण सरकार प्रामुख्याने कोल्यांकडे लक्ष देत नाही आहे. परंतु माजी मुख्यमंत्री साहेबांना आणि या खात्याचे मंत्री आहेत नितेश राणे साहेबांना विनंती आहे की आपण आवर्जून हा जो प्रकार आज साखर कोळीवाड्यामध्ये झालेला आहे या दुर्घटनेकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यावं. आणि आज जे माझे मित्र आहेत सुभाष गण कोली, आज ह्यांचं कुटुंब हे रस्त्यावर आलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे. म्हणून आपण ह्या दुर्घटनेकडे लक्ष द्या आणि ह्यांना जे नुकसान झालेलं आहे ते शासनामार्फत मुख्यमंत्री निधीतनं आपण कसं ह्यांना मदत करू. मी ह्या माझ्या मित्र सुभाष गणे आणि ह्या कोली बांधवांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यांना नुकसान भरपाई द्यावी. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. प्रबुद्ध वाचनालयाच्या वतीने पुस्तकांचे व विविध ग्रंथांचे प्रदर्शन व सवलतीच्या दरात पुस्तक विक्रीही करण्यात आली आहे. याचा लाभ स्थानिकांनी मोठ्या संख्येने घेतला. तसेच उठाव साहित्य मंचचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले होते. त्यात विवेक मोरे, बबन सरोदे, गजानन गावंडे, संदेश जगताप, संदेश शालिनी, संभाजी कर्डक, डॉक्टर शरद सावंत, ससानी गुरुजी, दीप्तीताई लोखंडे, वामनराव शिंदे, कविराज सदास खडताडे आदी कवींनी आपल्या दमदार शैलीमध्ये आपले काव्य सादर केले. उतुंगता अशी तुझी नतमस्तक व्हावे आकाशाने. उतुंगता अशी तुझी नतमस्तक व्हावे आकाशाने. भरतीत पाहून प्रवर्तनाची तुझ्या भिजून जावे सागराने. दरवळ असा तुझ्या प्रज्ञेचा सुगंधानेही अचंबित व्हावे. दरवळ असा तुझ्या प्रज्ञेचा सुगंधानेही अचंबित व्हावे. विचारधारेत तुझ्या बरसत्या पावसाने चिंब चिंब भिजावे. दिशा नाही समजते विमा, दिशा नाही समजते विमा तुझ्याकडे पाहून आपली दिशा. दिशा नाही समजते विमा तुझ्या पार मात्रेची दिशा. तुला मोजाया कमी पडतो अंतराळाचाही व्यास. तुला मोजाया कमी पडतो अंतराळाचाही व्यास. तुझ्या विना कोणतो भीमा प्राणवायूचाही श्वास. शाहू राजा भीमाचे करी. शाहू राजा भीमाचे करी. शाहू राजा भीमाचे करी. मनापासून समर्थन इथे. शाहू राजा भीमाचे करी. मनापासून समर्थन इथे. करू भीमाचे चिंतन इथे. भीम आहे चिरंतन इथे. पुढचा शहर आहे
मेला रूढीचे तसे, मन मेला रूढीचे तसे, मन मेला रूढीचे तसे. संपले नंगे नरसंगीते, मन मेला रूढीचे तसे. संपले नंगे नरसंगीते, करू भीमाचे चिंतन इथे. सर्वांनीच माझ्याशी गद्दारी केली, अगदी सर्वांनीच माझ्याशी गद्दारी केली. माझ्या सावलीने सुद्धा, माझ्या सावलीने सुद्धा. अगर तू दाखवतेस तेवढा, अगर तू दाखवतेस तेवढा बदलणारा मी निश्चितच नाहीये. तू दाखवतेस तेवढा बदलणारा तर मी निश्चितच नाहीये. कधी तू मला माझ्या जवळ दाखवतेस, तर कधी तू मला माझ्यापासून लांब दाखवतेस. कधी तू मला माझ्यापेक्षा उंच दाखवतेस, तर कधी तू मला माझ्यापेक्षा लहान दाखवतेस. पण कधी तू मला अगदी माझ्या पायातच दाखवतेस. आता हे सगळं सोड, हे सर्व सोड. पण एक मात्र निश्चित सांगतो, पण एक मात्र निश्चित सांगतो, जेवढा तू मला काळा दाखवतेस ना, तेवढा मी काळा निश्चितच नाहीये. तेवढा काळा मी निश्चितच नाहीये. आज मला या मंचाने दिसते तुमच्या बोललेली संधी दिली, त्याबद्दल मी मंचाचा. प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आयुष्मान खुराना यांनी तरुणांशी संवाद साधत, जवळीक साधत सेल्फी फोटो घेतला. त्यांच्या प्रत्येक संवादाला टाळ्या शिट्यांनी तरुणांनी दाद दिली. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील पालक, विद्यार्थिनी, घोडावत युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. That's the theme. I want to start off by asking, is it correct that your dad's an astrologer? Yeah, he was an astrologer. He passed away 2 years back, and yeah, it's his blessing. Do you understand astrology? I don't. My spellings were changed double and double R when I was in school. I have nothing to do with it. I'm very practical and rational as a person. मुझे कर्म पे ज़्यादा विश्वास है. Because अगर आपको समझते astrology तो मैं मेरा हाथ देने वाली थी to ask you where can I find a multi-talented husband like you who can sing, dance, perform. My family would like to know, I'm sure. But that was incredible. That was incredible. ढूंढने गया आपके लिए बिल्कुल. बहुत होनहार लड़के मुझे जानते हैं. But we have a mutual friend, Bhumi Pednekar. She started her journey with Dam Laga Ke Haisha, and she completed 10 years. That's the way of movie recently. That to your debut with Vicky Donor, you started off this journey without any family backing. Definition of star of success. तो ये जो भी जितने भी अवार्ड इनको मिले हैं, इन्होंने सब एक कार का जो इंग्रेडिएंट्स है, सब पार्ट्स है, इस सब में से गए हुए हैं. इसके बाद इनको मिला है अवार्ड. तो ये जो मेहनत है उनकी, उसको मैं सलाम करता हूँ. और ऐसे ही तेरा खत है जानिया, ना चीज ने कैसे पाली किस्मत ये जानिया वे. तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे. तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा, जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे. नूर देख के अखियां चो हंजुर उड़दे, पानी दा रंग देख के, पानी दा रंग देख के, पानी दा रंग देख के अखियां चो हंजुर उड़दे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है.
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक दरम्यान सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग कोणताही परिस्थितीत होणार नाही असे सांगितले होते, पण आता त्यांचे सरकार बहुमतात आल्यामुळे त्यांची भूमिका बदललेली आहे। त्यामुळे येत्या 12 मार्चला मुंबईच्या विधान भवनावर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूरच्या अजिंक्य तारा कार्यालयावर झालेल्या या बैठकीला संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आमदार राधाकृष्ण पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असून तेच याची भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले। शेतकरी एकजुटीचा 12 तारखेला 10,000 लोकांचा मोर्चा हा विधान भवनवर घेऊन जायचं नियोजन आम्ही केलेलं आहे। कोल्हापुरातून किमान 4,000 लोक कोल्हापूरमधून या ठिकाणी येतील। कोल्हापूरमध्ये हा रस्ता रद्द झाला असं बोललं जातं, परंतु दुसऱ्या बाजूला सत्तेतलेच एक आमदार हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडताय। त्यामुळं या सगळ्या बाबतीत एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा मोर्चा आम्ही 12 तारखेला विधान भवनवर घेऊन जाऊ। भूमिका घेतात आणि आज ते वर्तमानपत्रात आम्ही वाचलं की 2 आमदारांनी याला पाठिंबा दिलेला आहे। माझी विनंती आहे की कुणी पाठिंबा जाहीर केला हे जाहीर करावं, लोकांनाही कळेल की आमची जमिनी काढून घेण्यासाठी कोण तत्परतेनं काम करते। माझी त्यांना विनंती आहे की 100 कोटीचे रस्ते कोल्हापूर शहरात आले होते, त्याच्यावर लक्ष द्यावं। अजून एक 200-400 कोटी आणून कोल्हापूर शहरातले रस्ते दुरुस्त करावेत। ह्या 86,000 कोटीमध्ये अंबाबाईचा मंदिराचा विकास असेल, तुळजाभवानीचा विकास असेल किंवा जी मंदिरं या रस्त्यावर जोडली जाणार असं म्हणतात त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च करावेत। 1-2 शेतकरी 100 मधला एखादा शेतकरी उभा करायचा आणि त्याला पुढं करायचं, याचा अर्थ राहिलेले सगळे 98% लोकांना मान्य असं नाही आहे। हे एक षडयंत्र आहे, एखाद्याला पुढं करायचं। आणि जे आज लोक यामध्ये होय म्हणतायत त्यांनी ऑब्जेक्शन दिलेले आहेत 1 वर्षापूर्वी, लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन। ज्यावेळी या हरकती नोंदवायच्या होत्या त्यांची लेखी हरकती आहेत आमच्याकडं, की त्यावेळी नको। मग आत्ता त्यांची भूमिका का बदलली? त्यांच्यावर दबाव आणला का किंवा त्यांना वेगळं काय या ठिकाणी सांगण्यात आले का असा प्रश्न। लोकशाहीमध्ये मोर्चा काढायला बंदी आहे असं मला आज तरी अजून वाटत नाही। अजून लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली अजून अबाधित आहे असं आम्ही या देशामध्ये राज्यामध्ये मानतो। त्यामुळं बंदी करायचं काय कारण आहे असं मला वाटत नाही। कोल्हापूर पुरता नाही, आम्ही ज्यावेळी हे हातात घेतलं त्यावेळी अख्ख्या शक्तीपीठचा विषय हातात घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही अख्ख्या शक्तीपीठ हा गरजेचा नाही, विरोध म्हणण्यापेक्षा हा गरजेचा नाही, कारण की रत्नागिरी नागपूर पॅरलल हायवे आहे ना। समृद्धी चालू होऊन 2 वर्ष झालं, 500 कोटीचा टोल फक्त समृद्धीमध्ये 2 वर्षात गोळा झालेला आहे। 90 वर्ष लागतील समृद्धीचा पैसे या ठिकाणी मिळणार। मग आहे ते रस्ते तुम्ही जे बांधलेले आहेत त्याचे फायनान्शियल वायबिलिटी कुठली होत नाही आणि नागपूरमधनं जो गोव्याला जाणार आहे तो विमानानं जाईल ना। शक्तीपीठ सारखे असे काही प्रकल्प, समृद्धी सारखे प्रकल्प हे लिनियर प्रकल्प अशा पद्धतीची तरतूद करून त्याला वाटेल ते या ठिकाणी मोजमाप लावायचा असा निर्णय शासनाचा या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे आम्हाला कंपेन्सेशन या विषयाकडे आम्ही गेलेलोच नाही, कारण की आम्हाला मुळात हे द्यायचंच नाही। शक्तीपीठ झालं पाहिजे ही बहुतांश लोकांची मागणी आहे। एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये त्या संदर्भात विरोध असू शकतो, परंतु सरकारला प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही आहे। यामध्ये ज्या ज्या भागातून शक्तीपीठाच्या अशा संदर्भामध्ये जास्त विरोध आहे, तीव्रता असेल, तिथे अलाइनमेंट बदलता येईल का अशा संदर्भात सुद्धा सरकार विचार करतं आहे ना। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध लोकांचा विरोध डावलून काही करण्याची भूमिका त्यांची अजिबात नाही।
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न झाली। यामध्ये कोल्हापूर पाटबंधारे विभागातील 4 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आलाय। कोल्हापूर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणीपट्टी दरवाढीला पुढील आदेश येईपर्यंत जुलै 2025 पर्यंत स्थगिती देण्यात येईल असे नामदार विखे पाटील म्हणालेत। या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने, आमदार राहुल आवाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार संजय बाबा घाडगे, जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते। एकूण ज्या क्षेत्र ओलतीखाली येत आहे, मग ते तुमच्या प्रवाही सिंचनानं असेल किंवा उपसा सिंचन योजनेतून असेल, तर ते क्षेत्र ठरलेलं आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये क्षेत्राप्रमाणे पाणीपट्टी वसुलीची आज प्रचलित पद्धत आहे। आता मला वाटतं मीटर बसवण्यापाठीमागची जी भूमिका आहे ती मी आता या खात्याची माहिती समजून घेतो, पण आपण जो मुद्दा सांगितला की अतिरिक्त पाण्याचा वापर होत असल्यामुळे त्या जमिनी शारपट होतात, नापेर होतात, तर अशा ठिकाणी अतिरिक्त पाण्याचा वापर ज्या ठिकाणी जास्त होतो त्या ठिकाणी हा याबद्दल विचार करायला काहीच हरकत नाही। कारण पुन्हा जमीन नापेर झाल्या, शारपट झाल्या की पुन्हा शासनालाच प्रस्ताव येतो की आमच्या पाण्याचा वापर झाल्यामुळे आता इथे एक मागेशी प्रश्न आला होता 7 गावांचा, तर ते तोच प्रश्न आहे। मला वाटतं त्याचं ज्या ठिकाणी अशी काही परिस्थिती असेल तेवढ्यापुरता वापर करा पाणी मीटर्सचा, सरसकट वापरण्याची आवश्यकता नाही आहे। पाणी आपल्याकडे सहकारी उपसा सिंचन योजना आहे आणि त्याचं रूपांतर पाणी वापर संस्थेत करावं असं काहीतरी आमच्या विभागाने पत्र काढले। मला वाटतं पूर्वीच काढलं असेल माझ्या अगोदरचं, खरं म्हणजे ज्या ठिकाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था उत्तम प्रकारे चालत आहेत त्याच्यामध्ये किमान अकाउंटेबिलिटी आहे, लोकांमध्ये त्या पद्धतीने जाब विचारण्याची संधी आहे। पाणी वापर संस्थेचे अनुभव फार चांगले नाही आहेत। पूर्वी जागतिक बँकेने काहीतरी किंवा ADB काही मला माहीत नाही, पूर्वीच्या काळामध्ये अशा उपसा सिंचन योजना करताना पाणी वापर चालणार सुद्धा, म्हणजे प्रवाही आपण सिंचन जिथं करतो तिथे सुद्धा अशा पाणी वापर संस्था कराव्या अशा सूचना होत्या। आम्ही आता त्याला स्थगिती दिलेली आहे। आपण पाणी वापर संस्थेचं सहकारी संस्थेचं रूपांतर पाणी वापर संस्थेमध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे। ज्या ठिकाणी सहकारी उपसा सिंचन योजना सुरू आहे त्या तशाच राहतील, त्याला एक संधी दिलेली आहे आता नंबर 1। नंतर हे जे MWRने काहीतरी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीमध्ये वाढ केली होती, 1100 रुपयाची 11,000 रुपये का 12,000 केली होती, आणि त्यांना शासनानं 2025 पर्यंत सवलत मला वाटतं स्थगित दिली होती जुलैपर्यंत, तर ती स्थगिती आता वाढवण्यात आलेली आहे। आकारणी करण्यात येऊन अशा सूचना दिलेल्या आहेत आणि जी आकारणी शेतकऱ्यांकडून करायची ते जुन्या दरानंच वसूल करावी असा आज निर्णय झालेला आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।